सहस्रम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उधरी चरण संतासिया उधरी चरण संतासिया चंद्रपादाने कथेचा विस्तार चंद्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कला कंकते ज्योति कामोदि वक्त्रम खलाणी शवादापणोदार हदक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वा स्थिजे सुरास्थितराज लक्ष्मी धर्मिष्टार्य वचसा युदगादरण्यं माया मृगं दयते स्पितमन्मदावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम आए हो तो प्रेम से लो हरि का नाम सब भक्तों को दासी का जय जय राधे श्याम राधा मेरी माँ तू है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकं विठल विठल जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर राम
ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला आळंदी निवासी महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांचा हा 3 चरणाचा आणि नामाचं महात्म्य नवे नवे उपदेश करणारा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडलं। विठ्ठल आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपणा सर्वांना ज्ञातच आहे। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आज आपल्या या पावन नगरीमध्ये भव्यदिव्य स्वरूपाच्या नामसप्ताहाला सुरुवात झाली आणि आजचा हा प्रथम दिवसाची हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला समस्त ग्रामस्थ मंडळी आयोजक मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आली। खरं तर मला फोन आला त्यावेळेला 3ऱ्या दिवसाची का 4थ्या दिवसाची सेवा दिली। पुनश्च म्हटले ताई पहिलाच दिवस तुमचा राहू द्या आणि मी पहिल्या दिवसाला कधी नकारही देत नाही कारण हे जबाबदारीचं कीर्तन। तुम्ही म्हणताल ताई अस्तव्यस्त नियोजन तरी तुम्ही म्हणता जबाबदारीचं खरं तर पुढची कीर्तनं महत्त्वाची असतात। पहिल्या दिवशी थोडा मेळ लागता जातो पण नाही मी कधी नकार देत नाही कारण ही कीर्तन फार महत्त्वाचं असतं। मला सांगा बरं जेवायला बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय वाढलं जातं? कोण म्हणलं मीठ? आधी काय वाढलं जातं? पात्र वाढलं जातं आणि मग त्या पात्रावरती जेवत असताना त्याच्यावरती काय घ्यायचं हे खाणाऱ्याच्या हातात असतं। तसं आज पहिल्या दिवसाची सेवा म्हणजे पात्र वाढण्याची सेवा माझ्याकडे। गेले 3-4 दिवस त्या पात्रावरती काय घ्यायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची हरी कीर्तनाची सेवा आपण मंडळींनी माझ्याकडे सुपूर्त केली। आमच्या राजू भाऊंनी सांगितलं ताई खूप दिवसापूर्वी वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आमच्या घरी सेवा झाली होती आणि आज पुनश्च हा फार दिवसांनी योग येतोय। मी खरंच इकडे यायलाच विसरून गेले उगं पुरी होते म्हणून मी 15 मिनिटं तिथं आले बरं नाही तर मला 1 तास लागला असता। पुरींला म्हटलं अगं कुठं ते म्हणे हे काय पुढं तिथून निघालो तसं हे 5-6 मला वाटतं जास्त येईल का काय की होते फारच वळणं घेत येतं यावं लागलं इथं पण त्या होत्या म्हणून आम्ही इथं आलो बरं नाही तर गणेश महाराज तुमचा फोन आला मला वाटलं हेच गाव आहे। पुरी म्हणलं नाही तर ह्या आत्ताशी पुरणगाव म्हटलं अरे मग अजून कुठं आहे म्हणले अजून भरपूर दूर जायचं त्यामुळं मला गाव माहिती नसल्यामुळं तुम्हाला गावाचं नाव मला नेमकं सांगता येईना पण असो खरं तर पुरींच्या माध्यमातून आम्ही लवकर येऊ शकलो पण अतिशय आपलं हे सुंदर असणारं गावाची मंदिरामध्ये जी हनुमंतरायांची मूर्ती अतिशय सोज्वळ सुंदर आहे। बघितल्यानंतर एखादा मनोरथ त्या ठिकाणी देवासमोर आपण बोलावं आणि देवानं पूर्ण करावं माझ्या मारुतीरायानं पूर्ण करावं एवढी सोज्वळ सुंदर मूर्ती आपली मंदिरातली आहे आणि म्हणून माझं परम भाग्य आहे की या मंदिराच्या प्रांगणामध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी प्राप्त होतं आहे। आजच्या हरी कीर्तनासाठी आपण समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे पण प्रामुख्यानं ज्यांची विशेष उपस्थिती माझे धर्मबंधू आमचे शुभम महाराज आहेत आणि आमचे नवनाथ महाराज आहे। या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं। अत्यंत कमी दिवसामध्ये खरं तर ही जादू सगळ्यांनाच येते असं नाही बरं आणि हे दिलेलं सरस्वतीनं वरदान हे सगळ्यांच्याच नशिबी असतं असं नाही। आयुष्य घासतात काही तीर्थक्षेत्रामध्ये तरीसुद्धा एवढी तयारी होत नाही पण आमच्या या दोन्ही भावंडांनी अत्यंत कमी दिवसामध्ये अतिशय सुंदर तयारी केली। खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद देते। इकडं मृदुंगावरती आपण पाहिलं ज्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या न म्हणता पण आता मी म्हणते म्हणून वाजवा जोरदार वाजवा शिवाय अतिशय सुंदर। नाव काय ह्या दादाचं? माऊली महाराज। वा अतिशय सुंदर बरं माऊली दादा। खरं तर पखवाज वाजून त्याचा शर्ट ओला झाला बरं पण मी मृदुंगाचार्याला नेहमी सांगत असते आलेला घाम कधी पुसायचा नसतो बरं कारण या लोकाला कळालं पाहिजे हा पैसा कशाचा आहे हां कळालं पाहिजे बरं। खास खूप सुंदर खूप गोड अप्रतिम शब्द नाही माझ्याकडे या दादाला देण्यासाठी। अतिशय सुंदर आपली मृदुंगाची सेवा आहे मनापासून आपल्यालाही धन्यवाद। या गावचं भूषण आमचे गणेशजी महाराज आम्ही फार दिवसापासून एकमेकाला व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून ओळखतो। मला वाटतं मी आले होते इकडं त्यावेळेला आपल्या घरी आले होते आणि आज खूप दिवसांना हा योगायोगानं आमचा भेटीचा योग आहे। सेवेच्या माध्यमातून आमच्या या गावामध्ये भेट होते आणि काही कुणी मंडळी असतील तर माफ करा बरं मला काही कुणाचे नाव माहिती नाही। पोरं इथलेच एका संस्थेतले कुठले
ग्रामस्थ मुले वावा, अतिशय सुंदर एका पोशाखामध्ये आपलीही संप्रदायाची मोठी सेवा आहे. आणि साऊंड सिस्टीमवाले दादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद, कारण तुमच्या हातात आहे आमचा कुठं घालवायचा कुठं वाढवायचा ऑपरेटिंगची सेवा तुमची आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तुळशीवाल्या माऊली, विणेकरी बाबा, सर्वांना धन्यवाद देते आजच्या हरिकीर्तनासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे. मागच्या वर्षीपासून आपण भोकर गावामध्ये नवीन वारकरी शिक्षण संस्था चालू केली. फार संस्थाच करावी, बस लेकरं आहे ते घडवायची एवढंच माझ्या डोक्यात आहे. फार त्याच्या माध्यमातून आपलं नाव व्हावं, ज्याच्यासाठी हे जीवन आहे, ज्याच्यासाठी माझा संकल्प आहे, ते न करता दुसरंच करत बसले तर मग ते थोडंसं माझ्यासाठी अवघड होईल. पण चला या सेवेबरोबर ती सेवा घडावी म्हणून मागच्या वर्षीपासून आपण संस्था ओपन केली. 15-16 विद्यार्थिनी आहे आणि ज्या गावच्या मुली माझ्याकडे, आमच्या किरण भाऊंची कन्या माझ्याकडे यावर्षी आहे. आणि आमचे येवलेकर मंडळी आहे, चिंचोडी गाव ना तुमचं, अतिशय दुर्वर्ण आपण या ठिकाणी सेवेसाठी आलात. तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देते. या सर्व काकाश्रींच्या कन्या माझ्याकडे, पण त्यांचा माझा फोन झाला नाही आम्ही येणार आहे म्हणून. मी त्यांच्या 2-3 मुली घेऊनच नाही आले. आणि पण असू द्या, असं काही नाही, ह्या संस्थेतले म्हणजे सगळे त्यांचेच लेकरं आहे. कुणाचेही लेकरं बघितल्यानंतर त्यांना तेवढाच आनंद होणार आहे. पण चला योगायोगानं आज भेटीगाठी झाल्या असत्या, पण मला ती येणारी एक खबर नव्हती. पण आपण आलात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये वेळ झालेला आहे, मी फार वेळ न घालवता खरं तर तुम्ही जे आयोजक मंडळी तुम्हाला विशेष धन्यवाद देईल. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे, पण गणेशजी महाराज या वातावरणावरनं मला वाटणं की मी पहिल्या दिवसाचं कीर्तन करते आहे म्हणून. एवढं सुंदर नियोजन, कीर्तनकाराचं स्वागत कसं असावं, मंडप कसा असावा, मंडप ज्या वातावरणामध्ये होतंय ते वातावरणाची अनुकूलता कशी असावी, सप्ताहासाठी गायक कसे असावे, वादक कसे असावे, त्याच्यासाठी सिस्टीम कशी असावी, हे सगळंच नॉलेज सगळ्याच आयोजकांना असतं असं मात्र नाही. आणि ही दिव्य दृष्टी खरं तर आपल्या आयोजक मंडळींना, एकदा या आयोजक मंडळीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करा. अशीच माझ्या मारुतीरायाची सेवा आपल्याकडून घडत राहो. आज थोडंसं वातावरण दूषित होतं. सकाळी माझं नांदगाव शिंगव्याला कीर्तन होतं ना, अक्षरशः सभा मंडपाची व्यवस्था नव्हती तिथं. अगदी छोटासा मंडप, 5-50 लोक बसतील, सगळे लोक बाजूनं पावसात उभा होते. नाविलाज असतो अशा वातावरणात आम्हाला सकाळी सेवा करावी लागली. आता कुठंतरी पावसाची उघड आहे म्हणून कुठं का असेना बसून आपण सेवा श्रवण करू शकतो. आणि म्हणून आपण आज पवित्र दिवस आहे, पहिला दिवस आहे. आणि या पहिल्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे निश्चितचपणानं मला माऊली ज्याप्रमाणे बुद्धी देईल, हनुमंतराय ज्याप्रमाणे बुद्धी देईल त्याप्रमाणे अभंगावर बोलण्याचा मी फक्त प्रयत्नच करणार आहे. विठ्ठल माऊली अभंगामध्ये नामाचं महात्म्य सांगतात, उपदेश करतात. उपदेश तेव्हा केला जातो ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीबद्दलची अंतःकरणामध्ये तळमळ असते. कधी कधी आई लेकराला म्हणत असते, अय कारट्या तिकडं उन्हात नाही तर सावलीत मर. तसे संत एक दोघांचे नाही, तिच्या अंतःकरणामध्ये अनहित नाही, पण चटके जरी लेकराला लागतात पण वेदना मात्र आईला सहन करावी लागते. म्हणून आई म्हणत असते, कारट्या तिकडं उन्हात नाही तर सावलीत मर. तसे संत एक दोघांचे नाही तर अवघ्या विश्वाचे मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि म्हणून तुमच्या आमच्याकडे पाहिल्यानंतर बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. आणि म्हणून संत मायबाप तुम्हाला उपदेश नेमकं करतात काय. प्रत्येक जीव जन्माला आला रे आला की प्रत्येक जीवाचं जीवनाचं उपदेश निर्दिष्ट साध्य पत्ते एकच आहे, नित्य निरामय निरातिशय परमानंदाची प्राप्ती आणि या दुःखातून आत्यंतिक निवृत्ती. पण जीवनाच्या या परमसाध्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही जीवनाची सिद्धता कशी मांडावी सर्वसामान्य जीवाला कळत नाही. बरं जाऊ दे, एवढं खोल भाषेत सांगणार आणि सोप्या भाषेत सांगते. प्रत्येक जीवाला वाटतं ताई सुख आम्हाला मिळावं, दुःख आमच्याकडे येऊच नाही. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती जर पाहायला गेलो तर सुख काय आपल्याकडे येत नाही आणि दुःख काय पाठलाग करायचं सोडत बोलत चला. एवढी सिरियस बसू नका, हे सिरियस सगळे हॉस्पिटलला असतात. बसलात ताईटफीट बसा, बोललेल्या प्रश्नाचे हो नाही काहीतरी उत्तरच देत चला. नाही तर कधी कधी असे लोक भेटतात ना, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. असं काही करू नका बरं. प्रसन्न बसा, पाहिजे ते करत नाही, नको ते केल्याशिवाय म्हणजे भेटत नाही आपल्याला. या आपण खरं तर रात्रंदिवस संसार करणारे मंडळी आहे. संसारिकाचा असा कोणाचा अनुभव आहे का आरतीताई, आजपासून आम्ही टेन्शन फ्री झालो, या संसाराची आम्हाला अजिबातच चिंता राहिली नाही, असं कोणी आहे का बसलेल्यापैकी? खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही या संसारामध्ये सुखी आहे का नाही? माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे माया, मला तोंडाने बोललं तरच कळतं, मला काय ते मुंडकं डुलवलेलं कळत. मग तुम्ही हो किंवा नाही, काही MPC UPCतला प्रश्न नाही विचारला मी, अगदी साधा सोपा आहे. खरं सांगा, संसारात आपण सुखी आहे का नाही? आहे का नाही? हो किंवा नाही सांगा ना, आहे का नाही? आहे का नाही? पुरुष मंडळी आपण
आहे का नाही? अजिबात नाही. या संसारामध्ये कुठलाही जीव सुखी नाही. आता घरी गेलं की उद्यापासून कुणीही संसार करायचा वा नाही म्हणून कसं जमेल हो? संसार करा, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, पण लागू द्यावा चटका परमार्थाचा. असोणी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. संत सांगता संसार सोडू नका, संसार करा. कारण माझ्या अनेक संतांनी संसार केला. जगद्गुरु तुकोबराय, श्री संत सावता महाराज, चोखोबराय, नरहरी सोनार. मला सांगा बरं, माऊलींनी केला की नाही? अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक. माऊली सांगतात मी संसार केला आणि माझा सुखाचाही झाला, पण कधी देखी येले पाय विठोबाचे. म्हणजे माऊलींनी म्हणावं आम्ही देवाला शरण जातो त्यावेळेला आमचा संसार सुखाचा होतो. मग आपण सर्वसामान्य जीव आहे, आपणही देवाला शरण गेल्याशिवाय आपला संसार सुखाचा होणार नाही. यासाठी भक्ती करणं, परमार्थ करणं, नामचिंतन करणं फार गरजेचे. लोक म्हणतील ताई परमार्थ करायला आम्हाला हरकत नाही, पण याच्या आधी कधी परमार्थ केला नाही आणि आत्तापासून जर करायचं म्हणल्यानंतर लोक काय म्हणतील? करून करून भागला आणि देवपूजेला लागला. मला एक तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही चांगलं काम करा तरीही लोक बोलणार आहे, वाईट काम करा तरीही लोक बोलणार आहे. मग लोक काय म्हणतील याचा कशाला विचार करायचा? आता एखादी बाई जर कीर्तनाला चापून चुपून जर निघाली ना, बाकीच्या बायका म्हणतात बघ कशी शायलिंग मारती. आणि ती बाई जर कशी चालली तर बायका म्हणतात भवानीला तर रस्त्याने चालायची अक्कल नाही. आता बायकांचं ऐकून त्या बाईनं रस्त्यावर यायचं नाही. एक व्यथा सांगेल, जो जास्त वेळ पूजा करतो त्याला पसारा म्हणतात आणि नाही करत त्याला आळशी म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याच्या घरी जा, घरबुड्या म्हणतात. नाही गेलं तर गर्विष्ठ म्हणतात. असं कोण म्हणतात? एखाद्याकडं पैसाला माजला म्हणतात. नाही चाला तर करंट्या कपाळाचा. असं कोण म्हणतात? म्हणजे तुम्ही कसंही वावरा. बरं जाऊ द्या, याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर तुमच्या गावामध्ये समजा एखाद्या वारकरी घराण्यातल्या मुलांना जर जन्मल्याबरोबर माळी घातल्या ना, लोक लगेच कुजबूज करत राहतात. जीव मारला बो यांनी. बरं घेणं देणं काही वारकऱ्याचे पोरं काही करू. बरं नाही घातली बारकेपणी, तरुणपणी घातल्यानंतर लोक म्हणतात खायचे प्यायचे दिवस आले आणि याला अवदसा सुटली. बरं नाही घातली तरुणपणी, मला सांगा बरं म्हातारपणी माळ घातल्यानंतर गावकरी भारतभूषण देऊन गौरव पुरस्कार करणार आहे का बाबा? करणार आहे का?
अजिबात नाही. म्हातारपणी माळ घातल्यानंतर लोक म्हणतात गॅरंटीच होती बुवा आपल्याला. रामभाऊच्या तोंडात 32 होती तवर नाही बुद्धी सुचली ना, आता दातडं पडले चावायले आहे ना म्हणूनच घातली. म्हणजे कसंही वावरा. आता गावात एखादा तरुण पोरगा लग्नाला आलेला असावा, अख्ख्या गावात अशी पोरणे अशी पोरगी जर कधी बायको म्हणून करून आणली ना, लोक एवढे विचित्र आहे त्याच्यासमोर कौतुक करतात, पण पुढे गेल्यानंतर तो कसा ती कशी याला दिलीच कशी. आणि एखाद्याचं होईना म्हणून कुरूप का होईना करून लोक पुन्हा तो कसा ती कशी यानं केली कशी. म्हणजे चांगली केली का दिली कशी आणि वाईट केली का केली कशी. मग लोकांचं ऐकून यांना काय ब्रह्मचारी राहायचे का. कसंही वावरा हो, लोक नावच ठेवतात. आणि म्हणून संत सांगतात परमार्थ करणाऱ्यांना तरी लोक काय म्हणेल समाज काय म्हणेल याचा फारसा विचार करायचा नाही. हा विचार जर माझ्या मीराबाईने केला असता तर माझ्या प्रभूच्या परमपदापर्यंत मीराबाई प्राप्त झाल्या नसत्या. मीराबाईंचं जीवन आहे लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी है दीवानी दीवानी हो गई, मशहूर हो तेरे नाम से कहानी हो गई, हुई जग से पराई शरण तेरी आई, कहा थी मैं देखो कहा चली आई, कहते हैं सावरे की दीवानी हो गई, दीवानी है दीवानी दीवानी हो गई. मीराबाईंना पायामध्ये घुंगर बांधावे, मेरो तो गिरधर गोपाल दुसरो न कोई. लोक काय म्हणेल समाज काय म्हणेल विचार नाही. पण मीराबाईंना श्यामसुंदरासमोर उभं राहावं प्रेमानं म्हणावं की मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. लोक लाज की नहीं खबरिया हो, तो मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मीराबाईंना आपलं संपूर्ण आयुष्य देवाच्या भक्तीसाठी श्यामसुंदरासाठी समर्पित. म्हणून परमार्थिकानं समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याचा फार विचार करायचा नाही. तुकोबराय सांगतात तुका म्हणे हासी जण नाही कानतये ठाई. लोकांचा फार विचार करा. आता तुमच्यासारख्याला लोक नावं ठेवतात, आमच्यासारख्याचं तरी कौतुक करावं ना. आमच्यासमोर फार गोड बोलतील, फार तुपात घोळतील आम्हाला. पण एकदा का आमच्या गाड्या पुढं गेल्या मग लोकांची चर्चा असते काय रिकाम टेकडेत, हे गाव नाही ते गाव करत बोंबलत फिरतात. नाहीतरी महाराज लोक म्हणजे देवाला सोडलेले. आता आम्हाला काम नाही का हो, तुम्ही एवढी काय टेन्शन घेऊन बसलात, काहीतरी हो नाही बोला ना. एवढा काही व्याप असताना सुद्धा बाजूला होऊन परमार्थ करतो म्हणजे आम्हालाही नावं ठेवणारे आहे ना. म्हणून संत सांगतात फार लोकाचा विचार करू नका. माझ्या वारकरी संप्रदायातले संत एकत्र आले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. सिद्धांत सापडला देती रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदौ मध्ये कथा शांते हरिही सर्वत्र प्रियते. सगळ्यांनी नामचिंतनाचं महात्म्य सांगितलं की या कलियुगामध्ये जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर सर्वांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा. नामदेवराय सांगतात नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखी नाही याचे तुकी तुझं कोणी. एकनाथ महाराज सांगतात आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सर्वांनी नामाचं महात्म्य सांगितलं. त्यावेळेला काही संत माझ्या माऊलीकडे गेले, माऊली सगळे सांगतात या कलियुगामध्ये नामचिंतनानं उद्धार होणार आहे, पण आज आम्हाला तुम्ही हे सांगा की कुठल्या देवाचं चिंतन केल्यानं आमचा उद्धार होईल. माऊली तेच सांगताय अभंगात. रामकृष्ण नामी हे दोन्ही साथी दे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साथी दे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साथी दे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साथी दे. हो रामकृष्ण नामी हे दोन्ही साथी दे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साथी
कृष्ण नामे हे दोन्ही साथी रे हो राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी हृदय मंदिरी स्मरण आपुलिया पण गाणं सोडवण आपुलिया पण गाणं सोडवण हे राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी रे हृदय मंदिर स्मरण आपुलिया पण गाणं सोडवण आपुलिया पण सगळ्या मंडळीसाठी एकदा तुमच्या हातात टाळ्या वाजवतील का? वाजवा बरं जोरदार. तुम्ही एवढी लोक उपस्थित आहे पण असे टोलनाक्यासारखे नका वाजू, जरा प्रेमानं वाजवा बरं जोरदार. वा, अतिशय गोड. कीर्तन म्हणलं की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद तुमच्यामध्ये. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळाची, तर जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फ्युजा उडालेले, आपण एक म्हणावं त्यांनी मागं तिसरंच म्हणावं. एकदा मी काल्याचं कीर्तन सोलापूरला घेतलं. त्यांना म्हटलं माऊली नियोजन, ते म्हणे ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्या गावात काही वारकरी भजनी मंडळी म्हणजे वयस्कर मंडळी त्यांच्याशिवाय आमचं गावचं कीर्तनच होत नाही. मला असं कसं नाही हो, म्हणजे बाहेरचं भजनाची येऊ देत नाही म्हणे गावात. म्हटलं मग अवघड आहे, पण नियोजन चांगलं करा, तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणे ताई, अगदी तुम्ही म्हणाल तसं नियोजन. आणि मी कीर्तनाला गेले, हे सगळे वयस्कर मंडळी MH 70, MH 80, MH 95, MH, अरे रे म्हणला ते यांच्यात कसं कीर्तन व्हायचं. मी कीर्तनाला उभं राहिले आणि मधी प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा काहीतरी आता. शिव भोळा हा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, किती सुटसुटीत आहे. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्दसुद्धा आपल्या आपल्या पद्धतीनं असे परफेक्ट बसवले. पण खरंच कीर्तनात साथीदारांची गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हा मंडळीला धन्यवाद देणार नाही, पण तुमची निवड ज्यांनी केली त्यांना मी विशेष धन्यवाद दिले. एवढी गोड तुम्ही गायक वादक आपल्या सप्ताहासाठी सेवेसाठी बोलवले. खरंच मनापासून अतिशय गोड चाला आपण गायली. बरं, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजी. लक्ष द्या, 15 ते 20 मिनटं माझ्याकडे टाईम आहे. अभंगाचा भाव तुमच्यासमोर ठेवायचा. 33 कोटी देव असताना आम्हाला राम आणि कृष्णच का म्हणायला सांगितलं? कधीतरी आम्हालाही प्रश्न होते. कीर्तनकार झाल्यानंतर हे प्रश्न उलगडले. राम आणि कृष्ण हे जे 2 अवतार आहे, देवाचे अनेक अवतार झाले. जब जब होई धर्म की हानी वाढ असुर अधम अभिमानी. आत्ता आपण गोकुळाष्टमी साजरी केली, कान्हाजीचा जन्मोत्सव साजरी केला. आनंदानं प्रेमानं गात होतो. त्या दिवशी प्रत्येकानं स्टेटस ठेवले असेल कोणते, की किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किंवा बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. पुढी तोरणे लावा ग गावाला साऱ्या सजवा ग, पुढी तोरणे लावा ग गावाला साऱ्या सजवा ग. बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. अगदी प्रत्येकाचा स्टेटस असेल त्या दिवशी, कारण आपल्यासाठी महत्त्वाचे दिवस आहे भगवंताच्या अवताराचे.
भगवंत अवतार धारण करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. तुमच्या आमच्यासारखी भगवंताचे अनेक अवतार झाले. लक्ष द्या बरं. पण राम आणि कृष्ण म्हणायला सांगतात कारण हे जे दोन अवतार आहे हे परिपूर्णतम अवतार आहे. बरं, दोनही अवतार कार्याचा जर विचार केला तर अवतार कार्यापासून भिन्नता आहे. रामाचं नाव थोडंही वाकडं नाही आणि कृष्णाचं नाव थोडंही सरळ नाही. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म बोला ना रात्री 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात झाला, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेल येरवडा म्हणजे तुरुंगात आहे. राम एक वचनी एक पत्नी एक बाणी, कृष्ण अनेक वचन्या अनेक पत्न्या अनेक बाण्या. अवतार कार्यात भिन्नता आहे. अरे राघवाचा जन्म झाला सर्वांना आनंद आहे, कृष्णाचा जन्म झाला तर सख्खे मायबाप दुःखी झाले. जणी कंसासी कळेल माझ्या बालकासी वधील. पण राघवाचा जन्म झाल्यावर आम्हाला आनंद झाला. यात नवलने वाऱ्याला सूर्याला पृथ्वीला पर्वताला नद्यांना जंगलांना सर्वांना आनंद झाला. सूर्यदेवाला विचारलं सूर्यजी तुम्ही आनंदी? सूर्यानं सांगितलं हो मी आनंदी. याचं कारण आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे तो प्रत्यक्ष माझ्या वंशात जन्माला येणार आहे, सूर्यवंश, म्हणून मी आनंदी. वाऱ्याला विचारलं तुम्ही? पवन देवानं उत्तर दिला रे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे रावण त्याची सीता पळून नेणारे आणि त्या सीतेला आणण्याकरिता माझा पवन पुत्र हनुमान जाणारे म्हणून मी आनंदी. त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रश्न विचारताना जंगलाला विचारल्यावर तुम्ही? जंगलानं उत्तर दिला रे आज ज्याचा जन्म होणार आहे तो 14 वर्ष वनवासाला जाणार आहे पण वनवासामध्ये तो आमच्या सानिध्यात राहणार आहे म्हणून आम्ही आनंदी. पर्वताला विचारला रे तुम्ही तर जड आहात तुम्हाला का आनंद झाला? पर्वतानंही उत्तर दिलं अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे तो 14 वर्ष वनवासाला जाणार आहे, रावण त्याची सीता पळून नेणार आहे, त्या सीतेला आणण्याकरिता हे सैन्य समुद्राच्या पलीकडे न्यावं लागणार आहे. पर्वत सांगतात आमच्या मुली नद्या लग्न होऊन सासरी गेल्या म्हणजे समुद्राला जाऊन मिळाल्या पण तो पूल बांधण्याकरिता आम्हाला उचलून त्या ठिकाणी टाकणार आहे म्हणजे आम्हा बाप आणि लेकीची भेट त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आम्हाला आनंद आहे. एवढी विशेषत्वानं भिन्नता आहे. पण राम आणि कृष्ण म्हणायला सांगतात याचं कारण आहे राम म्हणलं की तोंड उघडतं, म म्हणलं की तोंड मिटतं. राम म्हणलं की आतील विकार बाहेर सप्लाय होतात मध्ये येऊ नये म्हणून म म्हणायचे. पण विकार बाहेर सप्लाय झाल्यानंतर हे हृदय स्वच्छ बनतं. या हृदयामध्ये कृकच्छती चित्ताचे आकर्षण करणारी देवता श्रीकृष्ण. याला करायचं काय तर हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे. महाराज सांगतात की अरे भगवंताला हृदय मंदिरामध्ये साठवा. कारण ज्याच्यासाठी ही ईश्वरानं देह दिला त्याच्यासाठी या नरदेहाचा उपयोग करा. त्याच्यासाठी जर उपयोग केला नाही तर आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत मायबाप सांगतात संसार करत असताना संसार जेवढा आपल्याला आपलासा वाटतो ना तेवढा देव आपल्याला आपलासा वाटला पाहिजे तेव्हा परमार्थातला तुमचा आमचा विजय. पण आम्हाला जेवढा संसार आपलासा वाटतो तेवढा देव आपलासा वाटत नाही. पण संत सांगतात देवाला विसरता कामा नये. या संसारामध्ये राहत असताना जर आपण देवाला विसरलो ना माऊली तुमची आमची हानी झाल्याशिवाय राहणार नाही. समजा तुमच्या गंगाचं लग्न जर श्रीरामपूरला लागायला गेलं, वमाई वरमाईचं नारळ विसरलं तर धकून घेता येईल. लक्ष देऊन ऐका बरं. कुरडई पापडीचं टोपलं जरी विसरलं तर धकून घेता येईल. पण तिथं गेल्यानंतर सांगले बघा नवरदेवाचे मामा आले, मामी आले, आजी आले, आजोबा आले, बहीण आले, भाऊ आले. त्यांनी विचारलं का हो तुम्ही सगळे आले आणि तो नवरदेव कुठे? मग तुम्ही म्हणायचं लाग गंगात राहायला. चालेल का? बोला ना चालेल का? नाही. जसं लग्नाला गेलो नवरदेव विसरता कामा नये. पेरायला गेलो जर शिवाळ विसरली तर कोणत्याही झाडाची फांदी तोडून आपल्याला शिवाळ करता येईल. पण पेरायचं ते बीज विसरलं चालेल का पुरुष मंडळी? चालणार नाही. जसं लग्नाला गेलो नवरदेव विसरता कामा नये, पेरायला गेलो बी विसरता कामा नये, तसं जन्माला आलो परमात्मा विसरता कामा नये. विसरली तया झाली हानी पचतील खाणी 84 का पचतील खाणी 84 चा खाणी 84 चा
झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणताल ताई विसरल्या, नेमकंच काय होतं सांगते हां तुम्हाला. मुंबईचा जावई आपल्या भागामध्ये आला आणि आता आपल्या भागामध्ये असं घरापुढं उकरड्यावरती गाईच्या गोठ्यामध्ये अशा पंत्या लावल्या जातात. त्यानं पाहिलं दिवाळीचा सण काय लाईटिंग गिराव म्हणले, सगळीकडंच नुसतं चकाचक करतं. त्याचा सासरा एक जण दारात बसेल होता आणि विचारलं म्हणे, मामा काय हे सगळीकडं नुसतं चकाचक करतं? यानं सांगितलं, साधारण भाषेत जर सांगायचं ठरलं, जावई बापू हे आमच्याकडले सूर्याचे पिले. तुम्हाला आपल्याकडं काही लोक टी व्हीत मासे पाळी त्या, कुणी कसं तर कुणी कसं. आणि जर आपण यांच्या दारातले जर 2 सूर्याचे पिल्लं चोरून नेले तर आपल्या गावाकडल्या लोकांना आनंद किती होईल म्हणलं. त्यानं त्याच्या सासऱ्याच्या दारातले 2 सूर्याचे पिल्लं चोरले माया हो. आणि त्याच्या सासऱ्याची गवताची वळही होती, एक खालतून फुलं आणि एक वरतून फुलं. आखी वळी पेटली ना, सगळे लोक बेजार. कोणीच्यातली वळई कोणीच्यातली वळई हे ती दालन. हे म्हणतं मी सूर्याची पिल्लं ठुलते ते मेले काय नुभव. पण त्याला विसर पडला. अग्नीचा परिणाम का हे न कळल्यामुळे माणूस विसरता. अख्खीच्यातली वळई, सगळे लोक बेजार. बरं त्या सासूचं भलतं प्रेम त्या जावयावर, फार प्रेम असतं काही काही सासवांचं जावयावर. नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखे जावयाचा. चांगलं दणगट उत्तर दिलं. चांगल्या दणगट सासूरवाड्या दिसते वाटत्या 2-4. त्या सासूबाईनं असा जबरदस्त स्वयंपाक केला, धिरडं आणि गुळवणी. यानं ते धिरडं गुळवणी खाताना फार गोड लागलं आणि यानं 12 धिरडे खाल्ले आणि बघूनभर गुळवणी प्याला. म्हणला बास. माय घरी गेलो ना, माय बायकोला पण सांगा ना आपल्याला. सासूबाईकडे गेला म्हणजे, सासूबाई लईच भारी आयटम केलं आज तुम्ही. म्हणे हो जावई आवडलं तुम्हाला? म्हणे मला मनापासून आवडलं. याचं नाव म्हणले जावई बापू त्याला कणी धिरडं गुळवणी म्हणतात. यानं मनातच ठेवलं. त्याला वाटलं आता घरी गेलं कीच बायकोला सांगायचं धिरडं गुळवणी कधीतरी मला करून घाल. पण त्याला वाटलं आता आपण विसरून जाऊ. मग त्याचा असा मंत्रच चालू झाला, धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. सासूबाई म्हणे आता आलं तेव्हा क्लिअर होतं, याला काय झालं बाई म्हणे, कोण गणमणे करू राहिलं. पण याच्या तोंडात तेवढं, डोक्यात ते धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. कसं तरी सासूबाई सासऱ्याचा निरोप घेऊन निघालं, गाडीमध्ये बसलं. पण त्याचं एकच चालू, धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. कंडक्टर आला, तिकीट. हे मला धिरडं गुळवणी, धिरडं. ते कंडक्टर म्हणलं ए धिरडं गुळवणी तिकडं चुलीत घाली तर तिकीट दी. कसं तरी तिकीट घेतलं, घराच्या दिशेनं निघालं आणि गाडी पोहोचली. गाडीतून खाली उतरला आणि जाता जाता रस्त्यात शेणाचा पाऊस पडेल होता. ह्या शेणाच्या पावावर याचा जसा पाय पडलं तसं घसरलं तसं पसरलं कीच विसरलं काय. धिरडं आणि गुळवणी. तुम्हाला नियम हुकला. पण इथून पुढं काय म्हणायचं, त्याने एकच मंत्र पाठ केला, तोय महिना केलं तसं कर, तोय महिना केलं तसं कर. तोय बाईनं पाहिलं. बाई म्हणे जाताना तर चांगले गेले ना, आता कमून गाण म्हणे बाई काहीतरी बिघडलं काय ना बाई म्हणे सासूर, काहीतरी कमी झालं असं म्हणे, त्याच्यामुळंच एवढं तोंड सोडून आले का हो आलो. आणि काय केलं तर मपल्या महिना, तुपल्या महिना असा स्वयंपाक केलथा आणि मी असा जेवलो, तू ते कर. ठेवून बाई आता हात वेगळाच रोग आहे म्हणे. काय होतं कसं होतं त्यानं सांगितलं, मला बाकीचं काही माहीत नाही, तो आहे महिना केलं तर तसंच कर. ती म्हणे अहो डॉक्टरकडे गेलं तर त्या डॉक्टरला सुद्धा सांगावं लागतं, गुडघा दुखतो, पाय दुखतो, डोकं दुखतं. तुम्ही गेले डॉक्टर कसं काय नव्हतं. डॉक्टर म्हणतो भाऊ याची काय चिठ्ठी, याचं काय विलाज माझ्याकडे नाही, तू दुसऱ्या दवाखान्यात जाय. तर सांगा ना मला. त्यानं सांगितलं मला बाकीचं काही माहीत नाही, तो आहे महिना केलं तर तसंच कर. हिला राग आला आणि ती म्हणे का हो तुमचे काय वायरं निसटले का म्हणे, तो आहे महिना केलं तर तसं कर, तो आहे महिना केलं तर तसं कर. वायरणी सडल्या म्हणल्यानंतर अशी बायको हाणली. आजपर्यंत या पठ्ठ्याला कधी कोणी बोललं नाही, तू मला वायरणी सडले म्हणती. अशी बायको हाणली. शेजारणीला उतच राहतो, असं काही झालं की आल्याच पाहिजे तेल टाकायला. लगेच शेजारीने आली, बाई असं कुठं असतं का, एवढं कुठं हाणीत असते का. त्यानं तो पाठीचं नुसतं धिरडं करून सोडलं. यानं ते ऐकलं ते होतं, अगं तेच धिरडं गुळवणीच केलं. पण मला सांगा गोळ कशामुळे झाला हो, बोला कशामुळे, विसरल्यामुळे. तसं संत सांगतात आपण जन्माला आलो, पण परमात्मा जर तुमच्या आमच्याकडून विसरला तर आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज सांगतात या सागरामध्ये संसारामध्ये राहत असताना याच्यात गुंतायचं नाही. आपण योग्य वेळेला आपली सोडवण करून घ्या. अभंगाचं द्वितीय हा फुली आपण खरं सोडवलं, आपुली आपण खरं सोडवलं, आपुली आपण खरं सोडवलं, आपुली आपण खरं सोडवलं.
आपुली आपण करा सोडवण, टाळी वाजव एकदा जोरदार त्यांच्यासाठी, सुंदर. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. महाराज सांगतात योग्य वय झालं की दुःखरूपी संसारातनं आपली सोडवण करून घ्या. पण या आसक्तीनं मानव जे एवढा बांधल्या गेला ना बाबा पूर्वीच्या काळी. इथं जर वयस्कर मंडळी असेल तर माझं बोलणं पटेल बरं त्यांना. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, बापाची चप्पल जर मुलाला यायला लागली तर स्वतःच्या हातातला कारभार मुलाच्या हाती सोपवायचं आणि संसारापासून अलिप्त व्हायचं, ही पूर्वीची पद्धत होती. पण आजकालचे बापच एवढे खोडीचे, आपल्या चपला वाढून घेतील पण पोराच्या हातात कारभारच देणार नाही, एवढे गुंतून गेले महाराज या प्रपंचामध्ये. पण 50 वय संपलं की चालू किती होतं? बोला ना, चालू किती होतं बाबा? एक्का. त्याचा अर्थ असा आहे, एकानं वनात नाही जायचं. आता राहिले नाही आपल्याला वन, पण ठाई तर बैसोणी करा एकचित्त आवडी आनंद आळ व्हावा. घरालाच वन तयार करा आणि योग्य वय झालं की थोडंसं अलिप्त व्हा. कारण लग्न झाल्यापासून बेजारी राहते या संसारात. आणि लग्न तर अशी जखम आहे की ती होण्याच्या आधीच हळद लावावी लागते. बरोबर आहे ना? खरं सांगा बरं, इथं बसलेली मंडळी, गरम करून हळद कधी लावतात बरं आपण व्यवहारामध्ये? तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर? बोला ना हो. मग कधी लावतात बरं? लय लागल्यावर, आहे ना बाबा? पण मला वाटतं गाडीवरून पडलो, मार लागला की मग गरम करून हळद लावावी लागते. पण कोणता मार लागल्यावर? हां, मुक्का मार लागला की गरम करून हळद लावावी लागते. नवरदेवाला हळद लावणाऱ्या बायका सांगतात भाऊ लय वाईट आहे बरं, अनेक मुक्के मार खायचे. फार वाईट हो. एक व्यक्ती 50 लोकांमध्ये उभा होता, त्याच्या बायकोनं फक्त असं बोट केलं, असं केलं की ते 50 लोकातलं उठलं. बायकोकडाला बोल काय काम आहे? तिनं सांगितलं मालक कामच काही नव्हतं, फक्त या बोटात किती ताकद होती हे मला पाहायचं होतं. म्हणजे एका बोटात जर एवढी राहिलेल्या 9 बोटात किती दुःखरूप आहे, वाईट आहे म्हणून सोडू नका. पण महाराज सांगतात योग्य वय झालं की आपुले आपण करा सोडवण. वृंदावनला तुम्ही जर गेलेले असाल ना तर तुम्हाला तिथला अनुभव असेल. वृंदावनचे माकडे एवढे विचित्र आहे बाबा. ते चपला जर घेऊन गेले ना शुभम, 2 घेऊन जाणार आणि 1च घेऊन जाणार. कुठंतरी उंच जाऊन बसणार, चष्मा घेऊन जातील, डोक्यातल्या टोप्या घेऊन जातील. काही ते माकडच विचित्र आहे. कारण कान्हाजीच्या भूमीतले माकडं म्हणल्यावर ते विचित्रच राहणार. पण ती माकडं एवढी विचित्र आहे. मी भागवत कथा शिकायला वृंदावनला होते आणि आपलं बिहारीजींचं दर्शन करून मी बाहेर निघाले आणि एक दुसऱ्या देशातली बाई आली होती. तिने ठाकूरजीला खरेदी केलं आणि पैसे देत असताना अगदी चेन काढली तिनं, त्या माकडानं तिचं पॉकेटच घेऊन गेलं तर गेलं. पैसे गेले, डॉक्युमेंट गेले, विमानाचं तिकीट गेलं. अरे लाला दो बरं. ते लाला म्हणजे माकडे एवढे विचित्र आहे. त्यांना जर आपण फ्रुटी वगैरे प्यायला दिली ना
ते ह्या हातातली वस्तू खाली टाकणार नाही, वरून ह्या हातातली जी वस्तू ही दुसऱ्याला पार्सल करणार, पुन्हा दुसरे येण्यासाठी अपेक्षा करणं. फार विचित्र माकडे. पण ते माकडं जर पकडायचे असेल ना तर ते लोक कळशीमध्ये फुटाणे घेऊन येतात. माकड फुटाण्याच्या आशेनं असा हात घालतं, पण ज्या वेळेला माकडाच्या मुठीमध्ये फुटाणे येतात त्यावेळेला माकड मात्र मूठ सोडत नाही. माकड जेव्हा हात सोडणार त्यावेळेला माकडाचा हात वरती येणार आहे, परंतु माकडाच्या मुठीची सोडवण ही त्याला त्याची करायची. आपुली आपण तसं आपल्याला आपली सोडवण करायची. महाराज सांगतात सोडवण नक्की करा, परंतु सोडवण केल्यानंतर महाराज सांगतात नुसता भक्ती करा, परमार्थ करा, नामचिंतन करा हा समाजाला आम्ही उपदेश केला नाही. आम्ही स्वतः परमार्थ केला. आमच्याही हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे. आजही भगवंताच्या नामाचा जप आमच्या अंतकरणामध्ये चालू. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. असा गोड अर्थाचा अभंग आहे. खरं तर कार्यक्रम पहिलाच दिवस आहे, थोडासा उशिरा सुरू झाला, वेळेत आपण थांबणार आहे, पण तुमच्याकडून सगळ्यांकडून भजन व्हावं अशी माझी इच्छा आहे. हनुमंतराया विराजमान आहे मंदिरामध्ये आणि मारुतीरायाच्या समोर आपण आहे. ज्या वेळेला आपण ज्यांनी आयुष्यभर सेवा केली, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण त्या राघवेंद्र सरकारचं आपण 2 मिनटं भजन करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ताड बसा, श्रद्धेनं आमच्याबरोबर सगळ्यांनी प्रेमाने भजन करा बरं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, श्रीराम जय राम जय. टाळी वाजवा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय आमचे सगळे टाळकरी वाजवतायत, गातायत, नृत्य करतायत, पण तुमच्याकडून भजन करून घ्यायचे बरं. मला हे काही वाजणार नाही, फक्त तुम्हाला भजन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझं झालं की महिलांचं झालं की पुरुष न लाजलज्जा बाळगता. म्हणू तर कसा म्हणू, आवाज नाही व्यवस्थित आला तर शेजारचा काय म्हणेल शेजारी, ही कुठलीच भावना नको आहे. ताड बसा सगळ्यांनी, टाळी. माझं झालं की महिलांचं झालं की पुरुष. अगदी प्रेमानं श्रद्धेनं सर्वांनी की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा श्रीराम जय हो. श्रीराम क्या बात है. वाह.
पाठीमागची मंडळी तुमच्या बॅटरीची चार्जिंग संपली का? कीर्तन झालं की तुमचीच पहिली पंगत बसू, पण प्रेम टाकत भजन करा. आणि जे जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे बरं का माया, तुम्हाला सुद्धा शेजारणीची शपथ आहे. अगदी मनापासून प्रेमानं सगळ्यांचा एकजूट होऊन आवाज आला पाहिजे. माझं झालं की महिलांचं झालं की पुरुष, सगळ्यांनी प्रेमानं की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महिला मंडळ वाह वाह वाह. वाह 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 वाह, क्या बात है. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. क्या बात है. श्रीराम तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे, अतिशय गोड. पण पुरुष मंडळी काही असो कोण असो, पण तुम्हाला मान्यच करावं लागेल बरं. आवाज जर कुणाचा गोड असेल, तुमचा का आमचा? तुमचा. वा वा, तुमचा स्वाभिमान आहे तुम्हाला. पण आवाज जर कुणाचा गोड असेल तर मग मात्र आमच्या महिला मंडळीचा. बरं, आवाज आमचा गोड का असतो माहिती का? आम्ही कधी बिडी नाही, तंबाखू नाही, सिगारेट नाही म्हणजे. आणि तुमचा आवाज म्हणजे जणू काही भूकंपच, पण बऱ्याच पाठीमागच्या लोकांनी होऊ दिला नाही. पण आमच्या माऊल्यांनी, या पुरुष मंडळींनी फार गोड भजन केलं. आता खरं तर काहींनी केलं असेल, काहींनी नसेल, पण आता मात्र सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा. सर्वांनी हात आद्यंतर करा. करा दादा बाबा काका पाठीमागच्या आजूबाजूच्या सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो बरं. टाळी वाजवाने एक साथ सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, एक साथ विठोबा
हरी जय जय सर्वांनी अतिशय सुंदर भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद. आणि न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तसे म्हणजे हुशार आहे तुम्ही. हातावरी घ्या, टाळ्या वाजवा, भजन करा आम्हाला सांगावं लागतं, पण हात खाली घ्या अजिबात सांगायची गरज नाही. अतिशय सुंदर सगळ्यांनी खरंच भजन केलं. आज पहिला दिवस आहे नामसप्ताहाचा, पण या वातावरणावरनं वाटत नाही की मी पहिल्या दिवसाची सेवा करते आहे की काय एवढं गोड वातावरण आहे. खरं तर बालगोपाळ मंडळी आणि त्यांनीसुद्धा शांत चित्ताने सेवा श्रवण केली. नाही तर लेकरं कथा कीर्तना शांत बसणं कदापि शक्य नाही. टी व्ही पुढं बसल्यानंतर एका मिनटात 100 चित्र पाहणारी लेकरं, आणि त्याच्यात एका व्यक्तीवरती 1-1 तास भागवायचं तसं एवढं सोपं नाही. लेकरं म्हणजे एक तर माकडाचे गुण त्यांच्यामध्ये असतात. बरं, फार भयंकर विचित्र चॅप्टर आणि हुशारकी जर आज कोणामध्ये असेल तर या बालगोपाल मंडळीमध्ये. एक पोरग 4 वर्षे एकाच वर्गात मुक्काम. बाप म्हणला बाळ्या जनाची नाही पण आता मनाची तर लाज वाटू दे रे. त्यानं 5व्या वर्षी रिझल्ट घेऊन घरी आला. म्हणला पप्पा या वर्षी जर तुमच्या बाळ्याला 95% मार्क पडले, रेंजमध्ये बसा बरं, रेंजमध्ये बसले तर तुम्हाला उदाहरण विनोद कळतील. नाही तर कधी कधी टावर खालीच रेंज राहत नाही, त्याला आमचा नाविलाज आहे. पण तुम्ही रेंजमध्ये बसा. काही काहीला रेंजच लागत नाही. आमच्या गावातल्या आजीबाईला मी आजीबाई आपल्या गावातले सखाराम तात्या कोमात गेले. ती म्हणे बाई आरती ताई ते मोठे लोक आहे ते कुठं जातील. असं रेंजमध्ये नसलं की घोटाळा होतो, त्यामुळे रेंजमध्ये बसा. तर पोरानं 5व्या वर्षी रिझल्ट पुढं केला. म्हणे पप्पा या वर्षी जर तुमच्या बाळ्याला 95% मार्क पडले तर तुम्ही काय करताल. बाप म्हणला बाळ्या अरे तुला जर 95% मार्क पडले ना तर मी आनंदाने वेडा होऊन नाचल म्हणला. त्यानं रिझल्ट पुढं केला. म्हणला पप्पा त्याच्याकरताच मी नापास झालो. तुम्ही जर वेडे झाले त्या मम्मीला मला सांभाळायचं कोण. एवढी भयंकर चॅप्टर की हुशार की या पोरामध्ये. पण बालगोपाळ मंडळी अगदी शांततेनं बसून, आणि खरं तर या वया संस्काराची लेकरांना गरज आहे. नाही तर आजकालचा मोबाईलचा जमाना, मोबाईल वापरणं तसं साहजिक आहे, वापरणं गरजेचं आहे, पण अति वापर आजकाल मुलांकडून होतोय. तुम्ही पहा पोरं कथा कीर्तनाला येणार नाही, हे काय घरी अभ्यास करतात असं नाही, मोबाईल पाहत राहतात. बरं मोबाईलमध्ये एवढी पोरं बिझी झाली. आज पोरांना 4 माणसं बसू द्या ते बोलणार नाही पण ते मोबाईल पाहत राहणार. एवढं त्या मोबाईलमध्ये नको नको त्या गेमी आल्या. मी रामकथा शिकायला गेलते आता 2-3 वर्षापूर्वी वृंदावनला, आणि त्या आंटीचं पोरगं ती पबजी गेम खेळून खेळून फार पागल झालं होतं. रात्रीच्या 2 वाजता मी जर कधी उठले आणि त्याला पाहिलं की ते कधी त्या कानात हेडफोन. मी आंटीला एक दिवस म्हणलं आंटी काय करतं हे पोरगं, कधी पाव हेडफोन त्याच्या कानात. ती म्हणे अरे पबजी गेममुळं पागल झालं. आणि खरंच ना त्या गेमी अशा नको नको त्या आल्या. एक जण तर पबजी खेळत खेळत बाथरूमला गेलं, जाताना सरळ गेलं पण येताना वाकूनच बाहेर आलं. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या कोरोना तर नाही झाला. तिनं 3 डॉक्टर बोलवले, कोणत्याच डॉक्टरला मिळ नाही. 4थ्या डॉक्टरनं सांगितलं यांना चिकनगुन्या नाही, कोरोना नाही, पबजी गेमच्या नादामुळं पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकले म्हणून वाकले म्हणले, बाकी दुसरं कारणच नाही. अरे आज आम्ही असं नको तिकडे वेडं होतोय. पण वेडच व्हायचं असेल तर देव देश धर्मासाठी वेडं व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र केले आणि हे स्वराज्य घडवलं. आणि आज आम्ही त्यांच्या स्वराज्यामध्ये वावरत असताना तोंडामध्ये गोवा मावा खात असेल. 2 व्हीलर घेतात पोरण, पाठीमागून लिहितात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला आपण असे बनलोय त्यांना दाखवायला. माझे राजे साहेब आले आणि या तरुणाची जर अशी बेहोश अवस्था पाहिली तर राजे पुन्हा मरून जातील. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर आज आम्ही वावरत असेल, आज आम्ही आतुरतेनं फेब्रुवारीतल्या त्या दिवसाची वाट पाहतो. कोणत्या की वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली.
पोलादी छातीची हो वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली। आजही आम्ही आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहतो। का बरं शिवजयंती करतो? सरदाराचं पोर घोड्यावर बसतं म्हणून? अजिबात नाही। आम्ही शिवजयंती करत असेल तर त्याला कारण एकदा दंगल घडली का घडली, कशाकरिता घडली मी फारसा विस्तार करणार नाही। पण दंगल घडल्यानंतर एक युवक कन्या आपल्या आई वडिलांची वाट पाहत घरासमोर उभा आहे। रस्त्यानं काही गुंडांची टोळी चालली, त्यांचं लक्ष त्या मुलीकडे गेलं। त्या मुलीनं त्यांच्या अंतकरणातली भावना जाणली, कड्या कुलप लावल्या आणि सैरा वैरा धावत करत पळू लागली। भेटेल त्याला म्हणायची, दादा भैया माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे। कुणीच त्या मुलीला आधार सहारा दिला नाही। पळत एका चौकात गेली, कटडावर हात ठेवले, डावीकडे उजवीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिल्यानंतर एक गल्लीला घराला खिडकीत आणि खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिला। अरे कुठंतरी आशेचा किरण दिसतो म्हणून मुलगी त्या खिडकीजवळ जाऊन पोहोचली। खिडकीतून आतमध्ये डोकावलं, त्यावेळेला 25 ते 26 वर्षाचा नवतरुण तिनं पाहिला। सामोरे गेली, दारावरती थाप टाकली। दादा त्या मुलानं दरवाजा उघडला। दादा रात्रीचा प्रसंग रे, माझ्या घरासमोर दंगल चालू आहे, मी आई वडिलांची वाट पाहत रस्त्यावरती उभा आहे। गुंडांची टोळी, त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं, माझा पाठलाग करत आहे। दादा माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण व्हावं, मी सगळ्यांना सायास प्रयास विनंती केली, मला कोणी आधार दिला नाही, पण दादा माझं रक्षण व्हावं अशी माझी इच्छा आहे। त्या मुलाने एका वाक्यात सांगितलं, दीदी आत हो, बाकीचं सगळंच काय मी बघतो। मुलीला आतमध्ये पाठवलं, आतरून पांघरून दिलं आणि रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर सकाळच्या 6 वाजेपर्यंत काठी घेऊन बसला। मुलगा ते जे मुलं होते ते पळत आले, पाहिला हा दिप्पाड तरुण, अरे रे आपण आपला जीव घेऊन पळालेलं बरं, मुलं पळून गेले। पण रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर सकाळच्या 6 वाजेपर्यंत मुलगा एवढाच विचार करतो, अरे नवतरुण कन्या आहे, इथपर्यंत आली, जीवाचं इज्जतीचं रक्षण करा असं ती म्हणत होती। पण हिच्या लक्षात यायला पाहिजे होतं की ज्याच्याकडे आले तोही नवतरुण आहे। आज याच्याही मनामध्ये काही आलं असतं तर हा मला स्पर्श करू शकला असता। हा विचार न करता रात्र काढलीच कशी? सकाळ झाली कीच मी दीदीला विचारील। सकाळ झाली, मुलगी निघाली। सांगितलं, दादा रात्रभर माझं रक्षण केलं, मला आधार दिला, भावासारखं माझं पाठराखण केलं, दादा मनापासून धन्यवाद, मी अनंत उपकार आहेत तुझे माझ्यावर, मी उपकार तुझे कधी विसरणार नाही। ती निघणार तर त्यानं सांगितलं, दादा मी त्यानं सांगितलं, दीदी मी तुला हटकवतोय, मला एक प्रश्न तुला विचारायचा ग, तू जीवाचं इज्जतीचं रक्षण करा म्हणून तू इथपर्यंत आली, पण तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं मी एक हिंदू आहे, मी एक तरुण आहे, माझ्याही मनामध्ये काही आलं असतं तर दीदी मी तुला स्पर्श करू शकलो असतो, पण हा विचार न करता रात्र काढलीच कशी याचं उत्तर मला अपेक्षित आहे। त्या मुलीच्या तर पायाखालची जमीनच हादरली। दादा नसेल राज छत्रपती शिवाजी महाराज, पण तुझ्या रूपात मला राजांचं दर्शन झालं। दादा माझ्या घरासमोर दंगल चालू आहे, मी माझ्या आईवडिलांचं वाट पाहत उभा आहे, काही गुंडांचं लक्ष माझ्याकडे गेलं, त्यांनी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल पण ही मुलगी उचलायची। मी अंतकरणातला भाव ओळखून कड्या कुलप लावल्यान सैरा वैरा धावत करत पळत होते ना। भेटेल त्याला म्हणायचे, जीवाचं इज्जतीचं, पण दादा मला कुणीच आधार सहारा दिला नाही। पळत एका चौकामध्ये गेले, कठडावर हात ठेवले, उजवीकडे डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिल्यानंतर गल्लीला घराला खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिला। अरे कुठंतरी आशेचा किरण दिसतो म्हणून दादा त्या खिडकीजवळ जाऊन पोहोचले। त्या खिडकीतून ज्यावेळेला आतमध्ये डोकावलं त्यावेळेला तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मला दिसली आणि मला ठाऊक आहे ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमाने त्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीवर कन्येवर अत्याचार आणि अन्याय होणार नाही हा माझा विश्वास आहे। विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आज आम्ही वावरतोय। या स्वराज्यामध्ये जर आम्ही गोवा मावा खाऊन वडीलधाऱ्यांचा अपमान करत असेल, पानटपरीवरती उभं राहत असेल, वडीलधाऱ्यांना कधी प्रणाम करत नसेल तर खरंच तुमच्या आमच्याकडे पाहून राज्य नक्कीच त्या ठिकाणी नाराज झाल्याशिवाय राहणार नाही। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वावरत असताना आपण राजे व्हा असं मी म्हणणार नाही, पण 2 गुण जरी आत्मसात केले तरी सुद्धा आपले जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। आज खरं तर या कथा कीर्तनाची गरज नुसती वयस्करांना नाही, नुसती महिलांना नाही, तर आज आमच्या हार तरुणांना या संस्काराची विचारांची गरज आहे। कारण हा धर्ममंडप म्हणजे चार्जिंग करणारा हा धर्ममंडप आहे। आज वर्षभरामध्ये ही चार्जिंग आमची टिकणार आहे आणि वस्तुतः आम्ही निर्व्यसनी राहावं, व्यसनी होऊ नये असं जर आम्हाला वाटत असेल तर परमार्थामध्ये मुलाचं सहकार्य आज तरुणाईचं असणं फार गरजेचं आहे। आणि आनंद आहे की आपल्या गावामध्ये हे बालगोपाळ मंडळी टाळ घेऊन उभा आहे। मी आज या लेकरांप्रती नक्की म्हणेल, धन्य माता पिता
तर याच परमार्थिक संस्काराची नितांत गरज आहे. कारण सरकारचं काम जर पाहिलं ना गणेश महाराज 2%, पण वारकरी संप्रदायाचं काम मात्र 98%. माझ्याकडं पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल अरे आरतीताई कीर्तनकार म्हणतात म्हणजे कोणीतरी वडील असतील कीर्तनकार. अजिबात नाही. माझ्या घरामध्ये वडील आजोबा पंजोबा हे सगळे खाणारे मंडळी, पिणारे नाही पण खाणारे, त्यांच्या घरात माझा जन्म आहे. वसा वारसा नसताना सुद्धा आज एवढी मोठी गादी प्राप्त करणं तसं कदापि सोपं नाही, शक्य नाही. पण माझ्याप्रती मी नेहमी म्हणत आले बरं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरंच या क्षेत्रामध्ये टिकून राहणं, सातत्यानं राहणं, एवढी प्रगती करणं तसं कदापि सोपं नाही. बरं फार सायास प्रयासातून कष्ट आहे, परंतु काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं. माझे बंधू आहे मिलिटरीमध्ये, तसं खरंच आम्ही भाग्यवानच म्हणावं लागेल की ते देशसेवेसाठी आहे, मी इकडे संप्रदायाच्या सेवेसाठी आहे, दोघांची सेवा मुलाची. परंतु वस्तुतः माझ्या बंधूनं मी 4थीला असताना मला एक भावगीत शिकवलं होतं. मायाव एवढं सुंदर होतं ना, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सगळ्यांच्या कानपाट आहे. ते भावगीत होतं की मानवा तू सत्यनीती सोडू नको रे, वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे, मानवा तू सत्यनीती सोडू नको रे. अतिशय सुंदर भावगीत होतं. शाळेत गायले ना, काही म्हणत होते कॅसेट चालू आहे, काही म्हणत होते नाही रे ती शिंदेची पोरगी गाते. गीत अप्रतिम. आणि परिस्थिती एवढी गरिबीची होती ना माया हो, शाळेचा पाया खोंदण्यासाठी आमचे वडीलच येत होते. सर म्हणले ओ दादा तुमच्या काल शिंदेच्या पुरीनं ना आमच्या 15 ऑगस्टला फार सुंदर भावगीत गायलं. वडील म्हणले सर मुलगी माझी होती. दादा तुमच्या मुलीचा आवाज जर एवढा गोडे वारकरी शिक्षण संस्थेत टाका ना, फार प्रगती करेल तुमची मुलगी. मला माझ्या आईनं आणि भावानं प्रयासानं वारकरी शिक्षण संस्थेत टाकलं. 4 वर्ष मी त्या संस्थेमध्ये राहिले. आमच्या गावापासून 15 किलोमीटरला होती. पण सुरुवातीला गेल्यावरती 2-4 महिन्यामध्ये महाराजांनी सांगितलं परवा हरिपाठ पाठ करा, हरिपाठ पाठ करा, पण ते पाठ झालाच नाही. आणि इथं जर जातीवंत वारकरी असतील त्यांना माझं म्हणणं कळेल, हरिपाठ अशी चीज येतो, मागं म्हणता येतो, पण मागं आणि पुढं म्हणण्यासाठी कित्येक दिवस घासावे लागतात. ते काही एकदा मुखाला येत नाही. 4 महिने पाठ केला तो झालाच नाही. आणि 1 महिन्यात महाराजांनी जरा कडकच नियम लागू केले. अरे पोरांनो, ज्यांचा हरिपाठ पाठ नाही त्यांनी मी सांगेल तोपर्यंत उभं राहायचं. सुरुवातीच्या काळाला पाहिलं ना, असं वाटलं खोटं वाटेल बरं तुम्हाला आज ऐकल्यावर, पण त्यावेळेला मी 4-4, 5-5 वाजेपर्यंत आम्ही भर थंडीमध्ये ऐराणात आमचा आश्रम होता. तेव्हा असं पटांगणात उभं राहून हरिपाठ पाठ करायची वेळ आली ना, सुरुवातीला मी म्हटलं छे काय असतं हे कथाकार कीर्तनकार होऊन. पण आज संप्रदायाचा अनुभव जवळपास 14 ते 15 वर्ष झाले मी घेते. माऊली कुठली गोष्ट तुम्हाला दाव्यानं सांगू शकेल अथवा न शकेल, पण एक गोष्ट मात्र मी दाव्यानं सांगू शकते. अरे माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, जी इज्जत आहे, आज 80 वर्षाचा करोडपती माणूस असू द्या, तो आमच्या चरणाला स्पर्श करतो. ही ताकद माझी नाही तर ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. आणि म्हणून माझ्या तरुण बांधवांना मी नेहमी सांगते, इतरत्र मार्गाला भटकण्यापेक्षा, खाऊन पिऊन जिंदगी बर्बाद करण्यापेक्षा संप्रदायाच्या मार्गावर या जीवन नक्की सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आज तरुण पिढी पाहतो एवढी व्यसनाधीन झाली. आतामध्ये ते एक पोरग मला भेटलं, गळ्यात माळ कपाळाला टिळान तरीसुद्धा फुल दारू प्यायला. म्हणलं शोभतं का गळ्यात माळ कपाळाला टिळान तरीसुद्धा फुल दारू प्यायलेला. त्यांनी सांगितलं हो आरतीताई तू मला जास्त बोलायची गरज नाही, मला मोदीनं प्यायला सांगितलंय, मोदीनं. मी तर शांतच झालं. म्हणलं फोन आलता का बाया? फोन नव्हता आला. म्हणलं भेटले होते मोदी साहेब? भेटले पण नव्हते. म्हणलं मग कधी प्यायला सांगितली? मला सकाळीच टीव्हीवर सांगितली, प्यारे देशवासियो. नुसती मला एकट्याला नाही, मला तुमच्या सगट प्यायला सांगितली. त्या मूर्खाला म्हणलं भाऊ सकाळी पितोय, संध्याकाळी उतरून जाते ती पितोय कशाकरिता? तुला प्यायचे जरूर पे, पण काय जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचंच असेल तर हरिनाम अमृत प्या, ज्याच्यानं आमचं जीवन सुधारेल. म्हणून आनंद वाटतोय की जेवढे काही वयस्कर मंडळी आहेत त्याच्या संख्येनंच जवळपास आमचे तरुण बांधवसुद्धा उपस्थित आहे. आणि म्हणून मी धन्यवाद देईल. सर्व गायक वादक मंडळी आहे, मोलाची सर्वांचीच आपली सेवा आहे. सर्वांना विशेषतः धन्यवाद. आमचे गणेशजी महाराज आहे, शुभमजी आहे, नवनाथजी आहे, आमचा माऊली दादा आहे. अतिशय सुंदर मोलाची आपली सर्वांची सेवा आहे. आणि एवढं सुंदर गायन या वयामध्ये खरंच अगदी मनाला मोहून टाकणारा आवाज या जोडीचा आहे, माझ्या या बंधुराजांचा आहे. आणि आमच्या माऊली दादाचा तर नाद करायचा नाही बरं. माऊली दादा वा अतिशय सुंदर. नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य भेटतात ते 2च बोल, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना खपाना.
तो येतो तुला पण त्याच्यापेक्षा चांगलं वाजवलं बरं. नाही तर काही काही असे वाजित आहेत, नेमकं वाजित आहेत का खाजित आहेत तेच कळत नाही. पण आमच्या माऊली दादाची मात्र मुलाची सेवा. एकदा पुनश्च त्या सर्व मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मनापासून त्यांना धन्यवाद. सिस्टीमवाले भाऊ तुम्हालाही धन्यवाद. श्रोतृवर्ग आपण बहुसंख्येनं उपस्थित राहिला, सर्वांनी शांत चित्ताने सेवा श्रवण केली, आपणा सर्वांना धन्यवाद. तसा काही फार वेळ झाला नाही आणि तुम्हाला वर्षातले फक्त हे 4च दिवस इथं द्यायचे. असं काही नाही उलट कीर्तन लेट झालं, कीर्तनकार लेट आला म्हणून नाराज व्हायचं काही काम नाही. थोडंफार इकडं तिकडं होत राहणार आहे. आता तुमच्याच वेळेला सगळं काय वेळेतच होणार नाही. कीर्तनकार एखाद्या वेळेला रस्ता आहे, प्रवास आहे, होऊ शकतं थोडंसं मागं पुढं, पण हा काय फार वेळ झालेला नाही. फक्त मला वेळेत थांबायचं आहे. जे आयोजक मंडळी आज त्यांचा हा पहिलाच दिवस आहे. अतिशय सुंदर तोलामोलाचं नियोजन आपण नयनरम्य सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं. या आयोजक मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करा. आमच्या राजूभाऊंचा खरं तर आग्रह होता, पण राजूभाऊ खरं तर आपला हा जो परिसर आहे आनंद वाटतो बरं. या परिसरामध्ये कधीही येत असताना जो मान सन्मान आदर, संतांचं आगमन जे ते अगदी आनंदानं करणारे आपण मंडळी. नाही तर काही काही भागात गेलं की बाबा पैसा फार आहे पण मान सन्मान आदर याचा मात्र दुष्काळ आहे. नाही तर मी एकदा मुंबईला कीर्तनाला गेले, ते मुंबईकर म्हणले आरतीताई तुम्ही एवढ्या दूरून आल्या आणि उद्या कीर्तन तुम्हाला जवळ आहे, इतक्या दूर जायचं आणि पुन्हा वापस यायचं, इथं थांबून घ्या ना. म्हणलं माऊली तुम्ही व्यवस्था केली तर नक्की थांबतो. ते मला म्हणे ताई ही मुंबई तर लोक माजले म्हणे, इथं मजल्यावर मजले तुम्ही म्हणता व्यवस्था. चला म्हणे आमच्या मागं. ते पुढं आम्ही मागं गेलो. भला मोठा एक बंगला. त्यांनी असा दरवाजा उघडला. बाबा त्या खोलीत बलते आळे जाळे. म्हणलं बाबू इथं राहायचं का मी? ते म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका, कर्मचारी फार आहे म्हणे, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला 10च मिनिटात रूम क्लीन करून देतो. बाबा आम्ही 2-4 जण बैठकीत जाऊन बसलो आणि 2-4 मिनिटांना त्यांनी क्लीन रूम केली. मला म्हणताई तुमची रूम व्यवस्थित केली, जा बरं आता. आम्ही 2-4 जण गेलो. त्या घरमालकानं पुरीला सांगितलं बघ आरतीताई शिंदे मोठ्या कीर्तनकार आहे, आपलं भाग्य आपल्या घरी आल्या, त्यांना जे पाहिजे ते उद्या सकाळी महाराज ताई जाणार आहे. मग ती पोरगी राऊताई तुम्हाला हळदीचं दूध देऊ का, गरम पाणी देऊ का, हे देऊ का ते देऊ का, खायला 2-4 पदार्थ घेऊन आली. आणि आता काय होतं ना, हे कीर्तनाच्या माध्यमातून गावं बदलले की पदार्थ बदलतात, खाण्याच्या रीतिरिवाज पद्धती बदलतात. आता मी नवीन कीर्तनकार झाले त्यावेळेला नवनाथ मला काजू बदाम माहितीच नव्हते बरं. आणि ते अचानकच गणेश महाराज माझ्या पुढे आले, काजू बदाम पिस्ता. पण माऊली मला तो पिस्ता फोडून खायचं आहे माहितीच नव्हतं. मी ते 4-10 जण आम्ही बसलेलो होतो, एवढ्या जणात उचलला आणि तसाच तोंडात टाकला आणि एकटीच माकडावानी कडाकड वाजीत बसले. ते शेजारचं म्हणलं अरे वाजण्याच्यात एवढं हायच काही नाही, पण ताई कोण एवढं तोंड वाजायला? मला म्हणे काय झालं ताई? मला अपमानही सांगा वाटाना. मग मी आधी निरखून पाहिले नेमकं कसे खाऊ राहिले. मग ते असं टरफलं काढायचे आणि मधलाच बी खायचे. तेव्हापासून मी एकच ठरवलं, श्रीमंताच्या घरी गेलं का आधी घरच्याला खाऊ द्यायचं, तेव्हा मग बुडून खायचं का फोडून खायचं याचा मेळ लागतो. तसं ते एवढ्या मोठ्या बंगल्यात तिनं हे आण खायला ते आण. म्हणलं बाई रात्रीच वेळ मला काही खायचं नाही, फक्त झोपू दे रात्रभर. मग ती पोरगी फार जरा प्रेमाने आली. मग तिला म्हणलं बाई कुणाचा आहे का हा एवढा मोठा बंगला? ती म्हणे ताई हा बंगला माझ्या पप्पाचा आहे. म्हणलं किती रुपयाचा आहे ग दीदी? ती म्हणली 1 कोटी रुपयाचा बंगला आहे म्हणे ताई हा. म्हणलं बापरे. म्हणलं का ग बाई दीदी ह्या एवढ्या मोठ्या 1 कोटीच्या बंगल्यात आमच्यासारख्या वारकऱ्याला एखादी चांगली पॉश रूम नव्हती का? आल्याबरोबर अशा आळ्या जाळ्याच्या रूममध्ये आम्हाला आणून घातलं. ती म्हणे खरं सांग का ताई 2 महिन्यापूर्वी या पंख्याला माय भाऊजाईन फाशी घेतली होती म्हणे. बाबू मी तर उठूनच बसले. म्हणलं बाई तो भाऊजाईन फाशी ना आम्हाला कायलाच घेऊन आली? ती म्हणे घरचे लोक म्हणले देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन. म्हणजे कधी कधी लोक काय प्रेम करतील अजिबात सांगता येत नाही, पण संत सांगतात प्रेम सुख दे. खरं तर आमची भेट कधी झाली असेल मला आठवतही नाही. मी इकडे आलेली पण आमचे राजूभाऊ म्हटले ताई आमच्याकडे तुमची सेवा झालेली, पण आपल्या भागातला जो मान सन्मान आहे आनंद आहे हा वेगळा आहे बरं. बाकी भागात पैसा आहे पण हा मान सन्मानाचा आनंद संताप्रती आदरातिथ्य हर भागात आहे असं मात्र अजिबात नाही. आणि म्हणून आनंद वाटला की आपल्या या गावामध्ये भव्यदिव्य स्वरूपाचा नामसप्ताह सुरू झाला. पहिला दिवस आहे पण अतिशय सुंदर नियोजन आपण ग्रामस्थ मंडळींनी केलं. पुनश्च आयोजक मंडळीला धन्यवाद देते. येवलेकर मंडळी आज एवढ्या दुरून आपण सेवेसाठी आलात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. माझ्या संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थिनी या ठिकाणी सेवेसाठी आहे त्यांनाही धन्यवाद. आणि सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर